नंदुरबार पोलिसांना नवी दिशा एसपी अश्विनी सानप यांचा दमदार ॲक्शन प्लॅन। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्याच्या नव्या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी सानप यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपल्या कामकाजाशी स्पष्ट दिशा मांडली। जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कठोर कारवाईसोबतच समाजाभिमुख, लोकाभिमुख आणि स्मार्ट पोलिसिंग राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सानप म्हणाल्या, सेन्सिटिव्ह आणि स्ट्रिक्ट पोलिसिंग सोबत कम्युनिटी पोलिसिंगला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। नागरिक आणि पोलिसांमधील विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी संवाद वाढविण्यावर भर दिला जाईल। महिला सुरक्षेला टॉप प्राधान्य। जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात दामिनी पथकाचे पेट्रोलिंग वाढविले जाणार असून महिलांना स्वरक्षणासाठी सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जाणार आहे। पोलीस दलात शिस्तीची नवी मोहीम। डिसिप्लिन हा पोलिसांचा कणा आहे असे ठामपणे सांगत सानप यांनी पोलीस दलात शिस्त अधिक बळकट केली जाईल असे स्पष्ट केले। जनतेसाठी जनजागृती अभियान, पोलीस विभागाचे विविध उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवून सहकार्य आणि विश्वास वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे। यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। परिवर्तन 24 न्यूजचा सवाल, नंदुरबारात आता गुन्हेगारांवर धडक कारवाई होणार का? पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। काल सायंकाळी मी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे। नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख, लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे। स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल। त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअर बाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील। आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल या बाबतीत विशेष प्रयत्न केले जातील। डिसिप्लिन हा पोलीस दलाचा कणा आहे, त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल। महिलांच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे। तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच। मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये, मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार।